पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 मध्ये अलाहाबाद येथे झाला. 1916 मध्ये त्यांनी होम रूल लीगमध्ये प्रवेश केला. 1929 मध्ये लाहोर येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली व यातच त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास केला. 1942 च्या चले जाव चळवळीत अहमदनगरच्या तुरुंगात स्थानबद्ध केल्यानंतर त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. 1946 मध्ये भारताच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली. ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले. 1950 मध्ये त्यांनी नियोजन आयोगाची स्थापना केली. त्यांनी 1954 मध्ये पंचशील तत्त्वाचा स्वीकार केला. परस्परांच्या प्रादेशिक सलगतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करावा. परस्परांच्या प्रदेशावर अतिक्रमण करू नये. एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये. परस्परांशी समतेची व सहकार्याची वागणूक ठेवावी. शांततामय सहजीवनाचे व आर्थिक सहकार्याचे धोरण स्वीकारावे. त्यांना 1955 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. 14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर. पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर. त्यांचा जन्म 28 मे 1883 मध्ये नाशिक जिल्ह्यातील भगूरमध्ये झाला. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांनी इसवी सन 1900 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना काढली. पुढे 1904 मध्ये मित्रमेळ्याचे अभिनय भारत या संघटनेत रूपांतर झाले. 1905 च्या बंगालच्या फाळणीविरुद्ध विदेशी बहिष्काराच्या चळवळीत पुण्याला सावरकरांनी गाडीभर विदेशी कपडे जमवून प्रचंड होळी केली. 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती घेऊन बॅरिस्टर होण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यांनी हेमचंद्र दास आणि सेनापती बापट यांना रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब तयार करण्याची विद्या शिकवण्यासाठी फ्रान्सला पाठविले. त्यांनी फ्रान्समधील मार्सेलिसजवळ बोटीतून समुद्रात उडी मारली व फ्रान्सचा किनारा गाठला. फ्रेंचांनी त्यांना इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्यांची ही उडी देशभर गाजली. न्यायालयाने त्यांना 50 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा दिली. ती त्यांनी अंदमानला भोगली. 1924 मध्ये सावरकरांना रत्नागिरी येथे स्थानबद्ध म्हणून ठेवण्यात आले. त्यांनी ते सर्वांना खुले असलेले पतितपावन मंदिर उभारले. 1937 मध्ये त्यांची बिनशर्त मुक्तता झाली. त्याच वर्षी हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1938 मध्ये मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले. सावरकर हे अखंड भारताचे पुरस्कर्ते होते. 10 मे 1952 रोजी पुण्यात त्यांनी अभिनव भारत ही संस्था विसर्जित करून टाकली. त्यांनी माझी जन्मठेप, 1857 चे भारतीय स्वातंत्र्यसमर, जोसेफ मॅगझिनीचे चरित्र, हिंदू पदपादशाही, काळे पाणी, संन्यस्त खडक, हिंदुत्व इत्यादी ग्रंथ तसेच कमला हा काव्यसंग्रह लिहिला. त्यांना नागपूर विद्यापीठाने डी.लिट. ही पदवी दिली. स्वातंत्र्याच्या काळात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून संबोधले जाते. त्यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला. राजा राममोहन रॉय. संपूर्ण नाव राममोहन रमाकांत रॉय. त्यांचा जन्म बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यात राधानगर येथे 22 मे 1772 रोजी झाला. इसवी सन 1803 मध्ये त्यांनी
तुहफत उल मवाहिदीन नावाचा फारसी ग्रंथ लिहिला. 1809 मध्ये रंगपूर येथे कलेक्टर जॉन डिल्बी यांचे दिवाण म्हणून काम पाहिले. 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. 1821 ते 22 मध्ये बंगाली भाषेत संवाद कौमुदी व फारसी भाषेत मिरात उल अखबार अशी 2 साप्ताहिके काढली. 1822 मध्ये त्यांनी अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली. 1823 मध्ये संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासासाठी व हिंदू एकेश्वरवादाच्या समर्थनासाठी वेदांत कॉलेज स्थापन केले. 1828 मध्ये कोलकात्यात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांच्या पुढाकाराने तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी इसवी सन 1829 मध्ये सतीची चाल बंद करण्याचा कायदा संमत केला. त्यांनी गोंदिया हे बंगाली भाषेच्या व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले. धर्मशास्त्राने सांगितलेले विचार स्वतःच्या अनुभवावर व ज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिजे असा परामर्श त्यांनी दिला. दिल्लीचा मोगल बादशहा दुसरा अकबर यांनी राममोहन रॉय यांना राजा पदवी बहाल केली. ते आधुनिक भारताचे जनक आहेत. त्यांचे 26 सप्टेंबर 1833 इंग्लंडमध्ये निधन झाले. स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वतीचे पूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी. आध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी संन्यास धर्माचा स्वीकार केला. वेदांकडे परत जा अशी त्यांनी भारतीयांना शिकवण दिली. त्यांनी आर्य समाज व गुरुकुलमध्ये राष्ट्रभक्तांना सशस्त्र क्रांतिकारिता प्रेरणा व शिक्षण दिले. ख्रिस्ती व मुस्लिम धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना हिंदू केले. त्यांनी मुंबई येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथात वेदांचा सत्यार्थ दिला आहे.